चला तर मित्रांनो, बघूया आपण मोबाईलवरून 5च मिनिटात ई-श्रम कार्ड कसं बनवतात. सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला ई-श्रम कार्ड असे सर्च करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन येणार, तिथे तुम्हाला ई-श्रम असं त्यावर क्लिक करायचं आहे. तिथून तुम्ही खाली आले की तुम्हाला रजिस्टर ऑन ई-श्रम असं दिसणार, तिथे क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तुम्हाला दिलेला कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे EPFO म्हणजे PF अकाउंट असायला नको. त्यानंतर तुमच्याकडे ESIC हॉस्पिटलचं ॲक्टिवेशन नसावं, तर ते दोन्ही तुम्ही नो करा. येस केल्यास तुमचा कार्ड बनणार नाही. तर नो करा. सेंड OTP. तर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येणार. तो OTP तुम्ही इथे एंटर करा. OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज येणार. त्या पेजमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर खाली तुम्हाला OTPवर क्लिक करायचं आहे. इथे कॅप्चावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आय ॲग्रीवर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. तुम्हाला परत OTP विचारणार. तर त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येणार. तो OTP एंटर करा आणि व्हॅलिडेटवर क्लिक करा. तर त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स इथे क्लिक करायचं आहे. डिटेल भरायचं आहे. ते तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणार. तुमच्याकडे इमर्जन्सी मोबाईल नंबर असणार, तर इथे तो टाकायचा. त्यानंतर ईमेल ID, मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर तुमची सोशल कॅटेगरी SC ST OBC जनरल जे असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो ब्लड ग्रुप असेल तो टाकायचा. डिफरंटली ॲबल हँडिकॅप असणार तर येस, नसणार तो नो करायचं आहे. त्यानंतर नॉमिनी डिटेल्स, तर तुम्हाला ज्यांना नॉमिनी ठेवायचं असणार इथे त्यांचं नाव टाकायचं. त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची. इथे जेंडर टाकायचं. रिलेशनशिप विथ ॲप्लिकेंट, तर तुमचा त्या नॉमिनीशी काय संबंध आहे ते टाकायचं. त्यांचा ॲड्रेस टाकायचा. त्यांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि कंटिन्यू क्लिक केले की त्यानंतर तुमच्यासमोर असा ॲड्रेस डिटेल असणार, रेसिडेन्शियल डिटेल्स. तर इथे तुम्हाला पहिलं होममध्ये नेटिव्ह तुम्हाला तुमचा हे टाकायचं आहे, राज्य कोणतं आहे. राज्यानंतर तुम्हाला तुमचा जोही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागात राहतात तर रुरलवर क्लिक करा. अर्बन भागात म्हणजे शहरी भागात राहत असणार तर अर्बनवर क्लिक करा. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1मध्ये तुमचा ॲड्रेस टाका. ॲड्रेस लाईन 2मध्ये ॲड्रेस टाका. स्टेटमध्ये तुमचा स्टेट निवडा की तुमचा स्टेट काय आहे. त्यानंतर जिथे राहता तो डिस्ट्रिक्ट. त्यानंतर इथे तुमचा तालुका निवडा. समजा आता मी एक ठाणा डिस्ट्रिक्ट टाकला, तर इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे की तालुका तुमचा जो पण असणार तो तालुका टाकायचा. शहर टाकायचं, शहराचा पिनकोड टाकायचा. त्यानंतर स्टेइंग ॲट करेंट लोकेशन, तुम्ही इथे किती वर्षापासून राहतात तुम्हाला इथे त्याची डिटेल्स भरायची आहे. तर परमनंट ॲड्रेसमध्ये सेम जसं अगोदर वरती होतं सेम तसं तुम्हाला इथे पण टाकायचं आहे. शहरी भागात राहत नसणार तर अर्बन, रुरलमध्ये राहत असेल तर ग्रामीणमध्ये राहत असेल तर रुरलवर क्लिक करा. ॲड्रेस हे सर्व सेम टाका जसं तुम्ही करंट ॲड्रेसमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असे एज्युकेशन डिटेल्स येणार. तुम्हाला तुमच्या एज्युकेशनची डिटेल टाकायची आहे. एज्युकेशन्समध्ये तुम्ही सेकंडरी झाले असणार, तुमचं हायर सेकंडरी असणार, डिप्लोमा असणार किंवा सर्टिफिकेट कोर्स असणार, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असणार, तर तुम्हाला इथे ते सगळं टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तर इथे अपलोड करा. त्यानंतर तुम्ही जर जॉब करत असणार तर इथे तुम्हाला तुमचा मंथली इन्कम स्लॅब सिलेक्ट करायचा आहे.
की तुम्ही किती इन्कम करता दर महिन्याला. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा सॅलरी स्लिप असणार तर तुम्ही इथे ती अटॅच करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची पुढची डिटेल येणार ऑक्युपेशन अँड स्किल. तर इथे तुम्हाला यायचं. इथे तुम्हाला ऑक्युपेशन अँड स्किल डिटेल्स टाकायची. जर तुम्ही ओला, उबर, झोमॅटो किंवा इतर डिलेवरी पार्टनर्स ॲपसोबत काम करत असणार तर इथे येस करायचं किंवा अन्यथा तुम्हाला इथे नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेही काम करत असणार, प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय असणार किंवा तुम्ही काही काम करत असणार तर तुम्हाला इथे ते सर्च करायचं आहे. जर तुम्ही लेबर काम करत असणार तर इथे तुम्हाला लेबरर टाकायचं आहे. किंवा तुम्ही शेती कामं करत असाल तर ॲग्रिकल्चर टाकायचं आहे. किंवा तुम्ही रिक्षा ड्रायव्हर असणार तर रिक्षा ड्रायव्हर टाकायचे. ड्रायव्हर सायकल रिक्षा किंवा ऑटो रिक्षा असणार किंवा तुम्ही मेकॅनिक असणार, तुम्हाला ते सर्व इथे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे काम कधीपासून करत आहे तर तुम्हाला इथे वर्ष सिलेक्ट करायचे की मी या वर्षापासून हे कामं करतो आहे. त्यानंतर इथे सेकंडरी ऑक्युपेशन तुम्ही जर अजून याच्या व्यतिरिक्त कोणतं काम करत असणार तर इथे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तर अपलोड करायचं आहे किंवा अपलोड नाही केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सुरुवातीला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म बँक अकाउंट नंबर, परत तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा. ज्याच्या नावावर ते अकाउंट असणार तर त्या व्यक्तीचं इथे तुम्हाला अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे. इथे तुम्हाला लुकअप फॉर IFSC कोड, IFSC कोड त्या बँकेचा टाकायचा आहे किंवा तुम्हाला सर्च करायचं असणार तर इथे तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक केलं तर तुम्ही तो सर्चही करू शकता. त्यानंतर खाली ऑटोमॅटिक बँक नेम आणि ब्रांच नेम येणार. त्यानंतर ही डिटेल फिल करून झाल्यावर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म असा दिसणार. फॉर्म दिसल्याच्या नंतर तुम्हाला एकदम खाली यायचं आहे. इथे आय अंडरस्टँड दॅट आय एम नेदर अ मेंबर ऑफ हे डिक्लेरेशन आहे, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही लुकिंग म्हणजे जॉब शोधत असणार तर मग त्यांचा NCSA पोर्टल आहे, यावर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर येस करा किंवा अन्यथा नो करा. त्यानंतर हे झाल्यानंतर शेवटचं तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक करताच तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक मेसेज येणार. त्यानंतर इथे डाउनलोड UN कार्ड असं ऑप्शन असणार, तिथे क्लिक केलं की तुमचं UN कार्ड डाउनलोड होणार. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.